शिरोमणी सावता महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय। पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी। वस्ती कर वस्ती आला, प्रात काळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी। ऐसे असता भय कवन, शरण एका जनार्दन, ऐसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन। संतांच्या त्यांच्या कृपादाने कसे जगतारू, त्यांच्या कृपादाने कसे जगतारू। दुसऱ्या चरण संतांच्या, दुसऱ्या चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कसे जगतारू, त्यांच्या कृपादाने कसे जगतारू। दुसरे चरण संतांच्या, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कसे जगतारू। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा।
आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी संप्राप्त श्री सेवी करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा गुरु उत्कृष्ट असा अभंग सेवी करता निवडलेला आहे. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग भगवान संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा असून अभंग चार चरणाचा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. या अभंगाद्वारे भगवान संत श्रेष्ठ नाथ महाराज या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागतं. याच्या करता दोन उदाहरणं देऊन समजावून सांगतात. विठ्ठला उदाहरणं देऊन आपल्याला समजावून सांगतात. समजावून सांगणारे संत आहेत ज्याला सांगतायत त्याचं नाव जीव आहे. उपदेश करणारे संत आहेत ज्याला उपदेश आहे त्याचं नाव जीव आहे. संतांनी उपदेश करावा आणि जीवाला उपदेश करावा. जीवानं जीवाला उपदेश करू नये, जीवानं उपदेशाच्या भानगडीतच पडू नये. याचं कारण आहे जीव हा अल्पज्ञ आणि संत मात्र सर्वज्ञ आहेत. विठ्ठला अल्पज्ञ जीव कधी कोणाला उपदेश करू शकत नाही. या कारणानं संत उपदेश करतात, जीवाला उपदेश करतात आणि जो अभंग आहे तो संपूर्ण अभंग म्हणजे उपदेश. अत्यंत सुंदर गोड या अभंगाची भूमिका आहे. संकल्पित वेळेमध्ये या अभंगावरती आपल्याला चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत अगत्याचा आहे. तो म्हणजे असा गंगा भागीरथी निर्मलाबाई ज्ञानोबाजी गोरे ताईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचे मालक ज्ञानोबा म्हणजे मौलीनी हा कार्यक्रम या ठिकाणी निश्चित केला आणि या कार्यक्रमाकरता संपूर्ण गोरे कुटुंब त्यामध्ये मौलींचे दोनही चिरंजीव श्री कृष्णा ज्ञानोबा गोरे आणि श्री अण्णासाहेब ज्ञानोबा गोरे या दोघांनाही खूप खूप धन्यवाद. त्यांची कन्या आहे रेणुकाताई सोमेश्वरजी उगले सिमूर गावांकर त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तथा संपूर्ण गोरे परिवार या सर्वांनी मिळून या निमित्तानं मातोश्रीच्या निमित्तानं ही सेवा या ठिकाणी करण्याचं निश्चित केलं आणि त्या संबंधातून उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी पाहुणे मंडळी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यामध्ये ज्यांनी सुंदर गोड चाल गायली ते दोघंही संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव श्री हरिभक्ती परायण जुन्या काळामध्ये ज्यांनी अत्यंत सुंदर विशारद केलं ते आतापर्यंत संप्रदायामध्ये आहेत. सर्वांना शिकवून देत असतात. क्लासही चालू आहेत, कीर्तनही करतायत. आता श्री हरिभक्ती परायण मारुती महाराज वाघ आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थानं आजच्या कीर्तनाचं मुख्य आकर्षण आबा आहे म्हणून आबांनाही धन्यवाद. आणि त्यांच्यासोबत ज्यांनी चाल गायली ते संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट गोड स्वभावाचे आमचे भगवानराव वाकेकर या ठिकाणी उपस्थित त्यांनाही धन्यवाद. ग्रामस्थ भजनी मंडळी तुमच्याही सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पाहुणे भजनी मंडळीच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि विशेष या कीर्तनाकरता आपल्या जामकर दिंडीचे मालक श्री हरिभक्ती परायण रामरावजी महाराज घनवट भाऊ या ठिकाणी उपस्थित भाऊंच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तथा आमचे आदरणीय ओम नाना घनवट ते या ठिकाणी उपस्थित नानांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि श्री हरिभक्ती परायण आसाराम आबा हा टाकळीकर आबा आहेत. आबांनाही खूप खूप धन्यवाद. आमचे दगडूराम महाराज महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. मी महाराजांबद्दल नेहमी बोलत असतो. काय महाराज एखाद्या माणसाला फार मोठा महाराज होता नाही आलं तर हरकत नाही, पण त्याने जिद्द सोडली नाही. म्हणले महाराज नाही तर नाही महाराजाचा बाप होईल म्हणले. पण मी आज मुद्दामून या करता म्हणतोय कारण काल गीता जयंती होती, काल एकादशी होती. कालच्या
महापर्वणीच्या वेळेला आपल्या हो, उस्मानपूर म्हणजे श्रीरामपूरचं भाग्य म्हणावं लागेल. काय भाग्य आहे? हो, आपल्या गावातील विकास महाराज म्हणजे आमच्या दगडूराम महाराजांचे चिरंजीव, आपल्या गावचं रत्न, ज्यांनी आळंदीमध्ये गोविंद देवगिरीजी महाराज म्हणजे किशोरजी व्यास यांच्या पर्यंत आपल्या या श्रीरामपूरचा म्हणजे उस्मानपूरचा झेंडा नेऊन रोवला आणि गीतेच्या पाठांतराबद्दल त्यांना प्रथम पारितोषिक मिळालेले महाराष्ट्रातून. हो, काल जो सोहळा झाला अत्यंत दिव्य सोहळा झाला. त्या सोहळ्याचे आम्ही हो मोबाईलवरून करून पण साक्षीदार ठरलो आणि मला फार आनंद आहे. महाराज फार थोड्या वयामध्ये विकास महाराजांनी फार मोठी गरुड झेप घेतली. खऱ्या अर्थानं त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडे आपल्या गावचं तिरत नाही. आणि म्हणून दगडूराम महाराजांना धन्यवाद. उपस्थित सर्वांना धन्यवाद. आमचे आदरणीय मृदंग महासम्राट मृदंग महामेरू महादेवजी महाराज वैद्य या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता ते आडनावच त्यांचं वैद्य म्हणजे तिथं कसलाही आजार असला ते नीट करू शकते. आणि मग पखवाजाच काय न बोले वैद्य महाराज आहे. आणि ज्यांचं सुंदर गोड युट्यूब चॅनल आहे, सुंदर गोड पखावज तबला काय त्याच्या हातात दिल्यावर ते सगळं काही वाजवतात. असे आमचे अत्यंत विनोदी स्वभावाचे प्रसन्न असणारे नेहमी श्री हरिभक्ती परायण सुदर्शनजी महाराज राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. चेअरमन बसा इथंच तुम्ही माझ्या जवळ इकडे इकडे इकडे. हा असं सर्व श्रोतृ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे सुंदर साऊंड सिस्टीम आहे गजानन साऊंड सिस्टीम, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माहिती ना आपण पंढरपूर मध्ये आठवलंय. हा त्याच्यामुळे माझ्याकडे बघायचं नाही. विठाल तात्पर्य एवढंच आहे. या ठिकाणी सर्व आप्त इष्ट सजन सखे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी बाबा आहेत आमचे, याच परिवाराचे जावई अमोल भाऊ या ठिकाणी उपस्थित. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आता ऐका, वेळ आपल्याकडे थोडा आहे. थोड्या वेळामध्ये आपल्याला संकल्पित वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं ज्ञानोबा तुकोबा बोलून घेतील तसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपण जो अभंग सेवेकरता निवडलेला तो श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा अभंग आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि अभंगाची प्रस्तावना करत असताना आबा असं म्हटलंय की या मृत्यू लोकाचा नियम, कशाचा नियम आहे? या मृत्यू लोकाचा नियम इथं आल्यावर जावं लागतं, राहता येत नाही. कशाचा नियम? या मृत्यू लोकाचा. दगडूराम महाराज या मृत्यू लोकाचा नियम आहे आणि आपण या मृत्यू लोकात राहतो म्हणून तो पाळायचा असतो. येते का लक्षात? जर जिथं राहून तिथले नियम जर आपण पाळले नाही तर जमणार नाही ना. हो, ती सत्ता आपल्यावर अधिकार गाजवेल. आपण नाही नियम पाळला तर बळजबरीनं काढून देईल. विठाला तुम्हाला न विचारते ती सत्ता इथून घेऊन जाऊ शकते. नेईल वढोनी आबुके नसता, नेईल वढोनी आबुके नसता, नेईल वढोनी आबुके नसता, नेईल वढोनी आबुके नसता. राहे दूषिता, राहे दूषिता, हरी विन नेईल वढोनी आबुके नसता, नेईल वढोनी आबुके नसता. राहे दूषिता, राहे दूषिता, हरी विन नेईल वढोनी आबुके नसता, नेईल वढोनी नेईल वढोनी ठाऊके नसता, न राहे दुष्यता, हरी विन. जर या मृत्यू लोकांचा आपण नियम नाही पाळला, आपण जर नाही सोडलं तर नेणारा न विचारता आपल्याला घेऊन गेल्याशिवाय राहणार. म्हणून नियम सर्वांना पाळावा लागेल.
याचा नियम आहे, ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला जावं लागतं. जन्मा आले बाळ याची वाट पाहे काळ काळ याची वाट पाहे काळ याची वाट पाहे काळ जन्मा आले बाळ याची वाट पाहे काळ याची वाट पाहे काळ जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ काळ त्या जन्माला आलेलं नुकतंच जे जन्माला बालक असतं त्याचाही काळ वाट पाहत असतो. कोणाला किती आयुष्य सांगता येत नाही. बरीचशी बालक सध्याच्या काळामध्ये जन्माला आल्याबरोबर जातात, काही तर आईच्या पोटातच जातात, कारण सांगत बसत नाही. तात्पर्य एवढं लक्षात ठेवा की या मृत्यू लोकाचा नियम आहे तो पाळावा लागतो. जन्माले बाळ, मग जर लहान इतक्या लहान बाळाला जावं लागतं तर तुमचं माझं काय? भगवंताचे उपकार मानले पाहिजे. एवढे वर्ष आपल्याला भगवंतानं जीवन दिलं. काही काही माणसं कटाळे महाराज कशाला या जीवनाला. हो, पण आता नशीब आहे त्याचं तितकं आयुष्य आहे, ते काही केलं ते मरता मरणार नाही ना. हो, काही काही माणसं मरू घातले कसे मरू घातले पण मरत नाहीत का? तेवढं आयुष्य तेवढं हो भोगूनच जावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, ज्याचा हो काळ जवळ आला त्याला जावं लागतं. पण अडचण काय तुम्हाला खरं सांगू का? हे बघा, या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर मरावं लागतं ही प्रकृती आहे. मरण येणं ही प्रकृती आहे. येणारं मरण नको म्हणणं ही विकृती आहे. आणि या मरणावर विजय मिळवणं तुमची माझी संस्कृती आहे. विठाला मरणा हाते सुटली काया, मरणा हाते सुटली काया, मरणा हाते सुटले काया मरणा हाते सुटले काया मरणा हाते सुटले काया, मरणा हाते सुटले काया, मरणा हाते सुटले काया सुटले काया मरणा हाते सुटले काया, मरणा हाते सुटले काया, मरणा हाते सुटले काया मरणा हाते सुटले काया मरणा हाते सुटले काया, मरणा हाते सुटले काया, मरणा हाते सुटले काया हाते सुटले काया विचारया निश्चय, विचारया निश्चय, मरणा हाते सुटले नासोनिया गेली पंथी, विचारया विचारया निश्चय नासोनिया या मृत्यू लोकाचा इथं आल्याच्या नंतर मरावं लागतं. आणि त्या नियमाप्रमाणे 1 वर्ष पूर्ण झालं, उर्मिलाताईंना जावं लागलं. त्यांचं जाणं झालं. त्यांच्या जाण्यानं कुटुंबावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. 3 लेकराची आई गेली आणि लग्न झालेल्या पुरुषाचं सर्वस्व असते पत्नी, त्याही गेल्या. पण खरं सांगू, या संदर्भामधून जर शास्त्र जर पाहायला गेलं तर शास्त्र असं सांगतं का मृत्यू ही मंगल असतो. मृत्यू ही हो मंगल ठरतो. पण कुणाचा? शास्त्रानं असं सांगितलं, ज्या विवाहित स्त्रिया आहेत पतीच्या अगोदर जाणं म्हणजे त्यांच्या करता सौभाग्याचं मरण सांगितलं.
आता मौली बाकीच्या संदर्भात दुःख आहे हे मान्य करावं लागेल, परंतु शास्त्र काय म्हणतं यालाही मान्य करावं लागेल. शास्त्र म्हणतं पतीच्या अगोदर पत्नीने जाणं हे सौभाग्याचं मरण आहे. तर ऐका, नुसतं पत्नीचाच विषय नाही, मग पतीच्या अगोदर जाणं पत्नीचं हे सौभाग्याचं मरण आहे. गुरुच्या अगोदर जाणं हे शिष्याचं सौभाग्याचं मरण आहे. हो, म्हणून माझे ज्ञानोबा राय श्री गुरु निवृत्तीनाथांच्या अगोदर गेले. स्वतः निवृत्तीनाथ श्री गुरु त्यांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला उपस्थित होते. हे भाग्य आहे. हे जरी भाग्य असेल तर संसारिक दृष्टिकोनातून याला दुःख म्हणावं लागतं. याचं कारण सांगतो. काय दुःख आहे? दुःख या करताय का परमात्मा आणि शास्त्र जे सांगतं ते आपल्याला पटत नाही. याचं कारण म्हणतात महाराज, तो 3 लेकराची आई गेली आणि तुम्ही कसं म्हणता सौभाग्याचं मरण आहे? याचं कारण सांगतो. ऐका, कारण असं आहे, कारण परमात्म्यानं ज्या वेळेला जन्माला घातलं त्यावेळेला कोणाची आई जन्माला घातली नाही, कोणाची पत्नी जन्माला घातली नाही, कोणाची बहीण जन्माला घातली नाही. परमात्म्यानं फक्त एक जीव जन्माला घातला. म्हणून परमात्मा त्या ठिकाणी म्हणून म्हटलंय महादेव महाराज, 2 प्रकारची सृष्टी आहे. एक ईशकृत सृष्टी आहे आणि दुसरी जीवकृत सृष्टी आहे. जीवकृत सृष्टीमध्ये त्या कोणाच्या तरी पत्नी आहेत, कोणाच्या तरी बहीण आहेत, कोणाच्या तरी आई आहेत. परंतु जीवकृत सृष्टीमध्ये आई बहीण पत्नी आहेत, पण ईशकृत सृष्टीमध्ये त्या फक्त एक जीव आहेत. विठाला नियमाप्रमाणे त्यांचं जाणं झालं. 1 वर्ष पूर्ण झालं. प्रथम त्यांचं पुण्यस्मरण आहे. आणि आज आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. खऱ्या अर्थानं शांतीब्रह्म एकनाथ महाराज या मृत्यू लोकातून प्रत्येकाला जावं लागतं, पण जाण्यासाठीचे काही नियम सांगतात, काही उदाहरणं सांगतात की जाणं प्रत्येकाचं सोपं झालं पाहिजे. कोणाला दुःख होऊ नये जाण्यामुळे. हे सोपं करण्याकरता उदाहरण देऊन समजावून सांगतात. याचं कारण आहे, आपल्याला काहीही मिळालं की आपल्याला सुटत नाही. काही मिळू द्या संसारातल्या माणसाला, हा नरदेहच मिळाला आणि सुटत नाही असं काही नाही. कोणतीच गोष्ट सुटत नाही. चांगल्या चांगल्या माणसाला खातं पितं घर सुटत, म्हणजे इथून सुरुवात जरी केली तरी सर्वांच्या लक्षात येईल सुटत नाही. आणि मिळणं याच्यापेक्षा सोडणं मोठं अवघड आहे. विठाला याकरता सोडणं जेवढं महत्वाचं आहे ते महत्व या ठिकाणी नाथ महाराज समजावून सांगतात. बाबा रे, कसं सोडलं पाहिजे याचं कारण आहे. आपल्याला सुटत नाही ना, मग साधू संतांनी सोडण्याचं महत्व सांगितलं. कसं सोडावं म्हटले असं कळत नाही. दृष्टांत दिला. म्हटले एक चिमणी होती. कशाचं? पक्ष्याचं उदाहरण दिलं. एक चिमणी होती आणि ती चिमणी आपल्या पिला करता चारा घेऊन निघाली. तिनं सुरुवातीला एक तांदळाचा कण घेतला चोचीमध्ये आणि ती निघाली. निघाल्याच्या नंतर तिला वाटेमध्ये एका अंगणापुढे डाळ वाळत घातलेली दिसली, म्हणून ती तिथं खाली उतरली. आणि त्या चिमणीला वाटलं तांदूळ कण घेतलाय, डाळ पण असावी. कोणाला? लेकराला, म्हणजे वरण भात. डाळ घेण्याकरता ती चिमणी खाली उतरली. आता लक्ष देऊ नाही का, कबीरदासजी महाराज हे सर्व दृश्य पाहत होते. खाली उतरली ती चिमणी आणि त्या चिमणीनं ते तांदळाचा कण घेऊन त्या डाळीचा कण घेण्याचा प्रयत्न केला. डाळीचा कण घेतला की तांदळाचा खाली पडायचा आणि तांदळाचा घेतला की डाळीचा खाली पडायचा. हे सर्व दृश्य पाहिलं आणि कबीरदासजी महाराजांना सांगितलं काय? चिडिया चावल चली बीच में मिली डाल, चिड़िया दो दो न बने एक ले एक डाल. पक्षाला उपदेश केला, बाबा रे एकच कोणतं तरी घे, दोन दोन जमणार नाही. महाराज म्हटले ना, दोन्ही पिवावरी ठेवू जाता हात नाही ना जमणार. मग एक निश्चित या नरदेहाला आल्याच्या नंतर केलं पाहिजे काय? किमान पक्षाकडून तरी शिका. या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर ज्या वेळेला परमात्म्याचं निमंत्रण येईल त्यावेळेला हे सोडता आलं पाहिजे. कसं सोडायचं म्हटले, जसं पक्षी अंगणात उतरतात आणि पुन्हा नंतर भरपूर काळ तिथंच राहण्याची अपेक्षा टाकून देऊन तिथून निघून जातात, तद्वत पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी
पक्षी आकाशी उतरती पक्षी आकाशी उतरती पक्षी आकाशी उतरती पक्षी आकाशी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. जसे पक्षी अंगणात उतरतात आणि ते गुंतून राहत नाही. कितीही मोठं तिथं अन्नाचं भांडार असेल तरी गुंतून राहत नाही. महाराज म्हणतात तद्वत त्या न्यायाप्रमाणे आपणही गुंतून राहू. नाही तर माणसाला गुंतायचा फार नाद असतो. किशन भाऊ कशातही गुंतते माणसं. कशात म्हणजे काय आपल्याला अनुभव बऱ्याचशा मंडळीला माणसाचा जीव कशात गुंतल सांगता येत नाही. ते काय काय माणसं स्पेशलिस्ट असतात मग गावात. ते कावळा शिवत नाही त्यावेळेला त्याच्या त्या जे पिंडदान करणार त्याच्या कानात जाऊन सांगावं लागतं. मन मी बहिणीला विसरणार नाही. ते म्हण तू बैल नाही सर पाणी सोडतो पुन्हा येतो तरी कावळा शिवणार. मन दादा तुम्ही 25 वर्ष कोर्टात जे भांडण छटले ते इथून पुढे मी बी छटन आहे का. कशात जीव गुतल काय सांगताय. कशातही जीव गुततो महाराज. तात्पर्य लक्षात ठेवा. संसारिक मंडळीचा जीव कशात गुंतेल सांगता येत नाही. परंतु महाराज म्हणतात इतरत्र कुठेतरी जीव गुंतण्यापेक्षा तू परमार्थात गुंतला पाहिजे. परमात्म्याच्या रंगामध्ये रंगून गेलं पाहिजे. त्याच्यात गुंतणं हे फायद्याच आहे. ऐका खरं सांगू आपणा सर्वांना ज्ञात आहे. गुरुवर्य स्वामीजीने याच्यावर फार गोड चिंतन केलेलं आहे. या जीवनात आल्याच्या नंतर हे जीवन मिळालं कशा करता. मिळालं भजना करता. त्याचा नेमकी अडचण अशी झाली आपण भजन करण्याच्या ऐवजी आपला फाटा झाला. तोया झाला फाटा बाधिके तोया झाला फाटा बाधिके तोया झाला फाटा बाधिके तोया झाला फाटा बाधिके देव दिला देहा भजना को माता दिला देहा भजना को देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. नेमका बाधा काय झाली तर दिला भजना करता आणि आपल्याला वाटलं दिला भजना करता एवढाच फाटा झाला. तुम्ही ऐकताय ना लक्ष देऊ. ऐका ऐका ऐका. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुखसे सोया हाथ माना खोया खाया पिया सुखसे सोया
हाथ का मानो देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. जीवन आपलं दिलं भजना करता आणि चाललंय भोजना करता. मी बोलतो याचं कारण आहे, मनचं बोलत नाही आम्हाला, साधू संतांची वचन आहे. महाराज म्हणतात आपलं जीवन कशा करता चाललंय. महिला मंडळीचं सांगू का 2 मिनिटं तुम्हाला? ऐका आता. महिला मंडळीचा रोजचा दररोजचा ज्वलंत प्रश्न आहे. दररोज पडणारा प्रश्न आहे त्यांना, दररोज ज्वलंत प्रश्न महिला मंडळीचा. काय आज भाजीला काय करायचं, रोजचाच प्रश्न आहे. का तात्पर्य असं आहे, आपलं चाललं फक्त भोजना करता, दिला भजना करता आणि उपयोग होते भोजना करता. जी वस्तू ज्या कामा करता दिली ती वस्तू त्याच कामा करता आली पाहिजे. येते लक्षात? आणि हे होत नाही याच्या करता तो या झाला फाटा बाधिकेचा. आणि ऐका असे अनेक फाटे आपल्या जीवनात होतात. महाराज म्हटले आता तरी हो, ज्या वेळेला आपल्याला कळालं त्यावेळेला तरी माणसानं सावध झालं पाहिजे. विठाला आणि जर हा नरदेह मिळून जर असाच वाया गेला, जर नाही उपयोगाला आणता आला तर मग काय उपयोग आहे. आमचे सुदर्शन महाराजांनी फार गोड दृष्टांत सांगितलं बघा मला. मी म्हटलं तुम्हाला फार विनोदी स्वभावाचे. सुदर्शन महाराज म्हटले महाराज कसं होतं ऐका आता. एक जणाला चोरानं रात्री भलतं मारलं, चोरानं रात्री आलं त्याला भलतं मारलं. गावात आला असा कणत कुथत. एक जणांना विचारलं काय झालं मला. काय सांगावं, लय चोरानं मारलं राव म्हणे, पाठीवर लय मारलं. 10-5 जण गोळा झाले. त्याच्यात एक शहाणा माणूस आला चेअरमन सारखा. आणि सगळ्यांना ऐकल्यावर चेअरमननं ऐकलं. ते म्हणले काय झालं रे. ते म्हणले महाराज चेअरमन याला लयच मारलो पाठीवर. चेअरमन म्हणले त्याला कसं मारते, याला कसं मारते. ते म्हणलं काय झालं. अरे म्हणजे याच्याकडे बंदूक आहे ना. त्याला मारलं त्याच्याकडे. त्याला म्हणले तुझ्याकडे बंदूक होती ना. हो ना म्हणला. ती जपून ठेवली म्हणून बरं झालं तर ती बी नेत होती. ऐका मला सांगा, जर बंदूक असून जर मार खाणं म्हणजे बंदूक काय झाली, काय उपयोगाची. महाराज येते का लक्षात. जसं बंदूक उपयोगाची नाही तसं नरदेह मिळाला पण भजन केलं नाही काय उपयोगाचं, वाया गेला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तो माझी मनारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. मनारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. हे जन्म वाया जात नाही. या करता मिळालेल्या आयुष्यामध्ये परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, कोणाला मृत्यू येत नाही, सर्वांना मृत्यू येतो. सर्वांना. आता 1 वर्ष झालं ताईंना जाऊन. 1 वर्षामध्ये कोणातरी विचार केला की आपल्याला असं जावं लागणार. महाराजांचं फार सुंदर पद आहे. महाराज म्हणतात मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, सवेरे शाम, सवेरे शाम. मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम, भवन बनाता है जैसे, महल बनाता है जैसे, हरदम यही मुकाम. कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम. प्रत्येक जण दररोज कोणाचं ना कोणाचं एक पाहताचा एकाची धरे, एक पाहताचा एकाची धरे, एक पाहताचा एकाची धरे, एक पाहताचा एकाची धरे.
नासिकाची दहने सावध त्या गुन्हेगारे नवा तुम्ही का सावध होत नाही मारा हका देवा भयत हासे परमात्म्याला हाक मारली पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे का या नरदेहात करता येतं म्हणून याच नरदेहामध्ये घडतं म्हणून आता इथं बसलेली जेवढी मंडळी सांगा बरं इथं बसलेलं कोणाला भजन येत नाही एवढ्या तालासुरात म्हणायची काही गरज नाही पण रामकृष्ण हरी म्हणता येत नाही का सगळ्याला म्हणता येतं पण म्हणतात का नाही म्हणायचं तात्पर्य असं आहे भजन सर्वांना म्हणता येतं देवाचं नाव सर्वांना घेता येतं पण घडत नाही घेत नाहीत माणसं म्हणत असतात महाराज हो हे कुठं आमच्या नशिबात आहे काय म्हणतात हे कुठं आमच्या नशिबात आहे तुमचं काय हा काखात भोपळा देश मोकळा म्हणजे तुम्हाला आमचं काय म्हणजे खरं सांगू तुम्हाला प्रत्येकाला घडण्यासारखी साधन आहे प्रत्येकाला करण्यासारखी साधन आहे काही कामधाम सोडून करायची गरज नाही आता महाराज मंडळी करतात सगळं कामधाम सोडून द्या सोडून समजा पण कामधाम सोडून करा असं कुठंच म्हटलेलं नाही कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भाव क्षमा सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भाव क्षमा कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवशम सुख होईल दुःखाचे दुःखाचं अवतरण रूपांतर सुखात होईल पण त्याच्या करता काय करायचं सगळं काम धंदा सोडून देवाचं नाव घेत बसायचं नाही खरं सांगू तुम्हाला देवाचं नाव घेत असताना संसारिक मंडळीने आपण आपल्या कामात काम राम राम म्हणत बसायचं महिला मंडळी पुरुष मंडळी जातात ना आता आपण शेतामध्ये कामाला जातो आहे की नाही महिला मंडळी शेतात कामाला जातात खुरपायला जातात आहे नाही त्याला काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात गुत म्हणतात का काय गुतच का मग शेतात ह्या खुरपायला गेले त्याला गुत म्हणतात आणि ऊस तोडायला गेल्यावर टोळी म्हणतात त्याला आणि त्या टोळीचा एक टोळी मुकदम असतो मग आता मला सांगा खुरपायला गेल्याच्या नंतर महिला मंडळी हातामध्ये खुरप बरोबर आहे हातानं खुरप घ्यायचं खुरपत चालायचं मुखाला काही काम आहे का त्याला काय नाही ते रिकाम नाही ते दिलंय त्याच्यासाठी कमल मुख हरि भजन को दिया कमल मुख हरि भजन को दिया परमात्म्यानं दिलंच परमात्म्याच्या चिंतना करतात मग विठ्ठल विठ्ठल म्हणावं हरिपाठ म्हणावं देवाचं भजन म्हणावं पण तसं होतं का नाही 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 हो त्या खुरपिता काय कोणाचं कोणाला काय सांगत्या माय हो जी माग असती का सगळ्यात माग ते हळूहळू हळूहळू त्याला माग माग एखादी लय पुढे चालली का ते बारीक मातीचा ढेकूळ घेतात बघा मला माहिती आहे चांगलं आमच्या घरी हा असा घेऊन तिला पुढची लहान आण लागले माहित नाही तुरु तुरु चाली हो माग हे असं पण मला सांगा बसल्याच्या नंतर आपल्या मुखाला काही काम नाही तिथं भजन करायला काय हरकत आहे का पण भजन होत नाही तात्पर्य लक्षात ठेवा आपण जे जीवनामध्ये करायला पाहिजे ते करत नाही आणि जे करू नये ते केल्याशिवाय राहत नाही विठाला याकरता महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया बर हे एका जणाचं आहे का हे सगळ्याच चाललं ना महाराज असं बऱ्याच जणांचं चाललं आणि बऱ्याच जणांचं नाही महाराजांचं प्रमाण तर फार गोड आहे पिढ्याची पिढ्या चाललं हेच चाललं काय चाललं पिढ्याची पिढ्या झाल्या प्रमाण म्हणतो मी तुम्ही सगळ्यांना पिढ्या बसल्या बसल्या मी काय म्हणालो कळायला का तुम्हाला मी बोलतो ते लक्षात यायले का काय म्हणालो मी पिढ्या म्हणालो का बिड्या हा मग आता सगळ्यांनी बसल्या बसल्या महिला मंडळी पुरुष मंडळी सर्वांनी मोजायचं मी प्रमाण सावकाश काय गडबड नाही आहे की नाही हे नेहमीच आहे आपलं ते म्हणावंच लागतं कर्मप्राप्त विषय पिढ्याची पिढ्या गेल्या पण भजन घडलं नाही काय होतं महाराज म्हणतात आजा मेला पंजा मेला
बाप मसना नेला देखत देखत ना तो पण तो ही तैसा झाला देखत देखत ना तू पण देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भयाले मोठे वैदरी वागोनी तुझा तव नाही गोठे उठा जागा पाठी मंडली वाजोनी तुझा नाही कोठे नाही कोठे नाही कोठे नाही मेला गंगा मेला बाप मसला मेला देखत देखत ना तो ही तैसा हो देखत देखत ना तो देखत देखत ना तो ही तैसा झाला देखत देखत ना तो ही तैसा झाला उठा जागा पाठी भयाले मोठे वैदरी वाजोनी तुझा ठाव नाही गोठे जागा पाठी भयाले मोठे वैदरी वाजोनी तुझा ठाव नाही गोठे तुझा ठाव नाही गोठे किती पिढ्या झाल्या असं धन्यवाद मोजले कोणीच नाही हा असं ते हिवाळ्यानं होते असे पाव पाव काकडून गेले दुसरं काय घेऊ जास्त झाले किती पिढ्या झाल्या मोजल्या का तुम्ही पुरुष मंडळी 5 महिला मंडळीचे काय म्हणणे आत्याबाई हा का तुमचं त्याच्यासारखंच म्हणणे 5 7 म्हणालेत महिला मंडळी 6 वा 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 6 माझ्याकडे पहा म्हणा आता काय आहे का आता ज्यांचं ज्यांचं उत्तर मौलिक 5 आहे त्यांनी त्यांनी याच्यातून स्वतःला सोडून दिलं कोणाला मला वाटतंय अगामर हा बोलून सहाती मरण बरं वाटत नाही बरं वाटत नाही म्हणून याच्यामध्ये सोडून देतो ज्यांचं ज्यांचं उत्तर 5 आहे त्यांनी काय केलं याच्यातून त्याला स्वतःला सोडून दिलं बर ज्यांचं ज्यांचं उत्तर 7 आहे त्याने महाराजांसकट धरलं म्हणजे जाऊ द्या आणि ज्यांचं ज्यांचं उत्तर 6 आहे ते उत्तर योग्य टाळी वाजवा त्याच्याकरता 6 पिढ्या झाल्या महाराज म्हणतात आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला ज्याच्या देखत देखत ही घटना घडतीये तो ही 6 पिढ्या झाल्या अशा अनेक पिढ्या झाल्या महाराज देवानं दिलेला नरदेह आम्हाला कळाला नाही आणि म्हणून अडचण होते भजन केलं पाहिजे याकरताच दिलेला हा नरदेह आहे नाही तर जाऊ तर सगळ्यांना लागणार इथं कोणी राहण्याकरता आलेलं नाही येथ नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती 9 भी मर गए 10 भी मर गए शस्त्राध्यासी 9 भी मर गए 10 भी मर गए शस्त्राध्यासी 33 कोटि देवता मर गए काले पास 33 कोटि देवता मर गए काल के पास 9 भी मर गए 10 भी मर गए
ठिकाणी मरतात. नियम सुरुवातीला आपण बोलून गेलो पाहिला. सर्वांना जावं लागतं, पण खरं सांगू तुम्हाला इथं मृत्यू लोकातल्या सर्वांना जावं लागतं, पण कोणालाच जाऊ वाटत नाही, हे तितकंच खरं. जावं वाटतं कोणाला? खरं सांगू का इथं आता इथं जेवढे श्रोतृ मंडळी बसले, श्रोते मंडळी, खरं खरं सांगा, हात वर करून सांगा, कोणाला इथं बसलेल्या मला वाटते, हात वर करा बरं. हा, माझं झालं वाटतं. मला थोडं वाटते. तात्पर्य असं आहे, मराव कोणालाच वाटत नाही, पण मराल्याशिवाय राहावं लागत नाही. मरावं लागतच, माणूस मरतोच. आता ऐका, मग ही जी अवस्था ही अर्वाचीन काळापासून आहे. द्वापारी युगामध्ये प्रत्येक युगा पाठीमाग युग परतोय आपण, जसं जसं पाठीमाग जाऊ या प्रत्येकामध्ये मरण चुकवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. हिरण्यकश्यपून तरी कशासाठी प्रयत्न केले? मरण चुकवण्याकरता. आणि याही काळामध्ये आताही माणसं कशासाठी प्रयत्न करतात? थोडस काही सर्दी पडसं खोकलं झालं तर लगेच मेडिकलवर जातात, गोळी घेतात. का म्हटले पुन्हा जास्त झालं तर उगं जास्त व्हायचं. हो, आणि त्या कोरोनापासून सर्दी पडशाला लय झालीत माणसं. हो, तेवढ्या मेडिकलवर नाही राहिलं तर परतून लगेच दवाखान्यात जातो. तिथं नाही बरं वाटलं तर लगेच ट्रेन मध्ये बसतो की नीट संभाजीनगर. का? माणसाला मरा वाटत नाही. हे दृष्टांत सांगतो तुम्हाला, ऐका. मराव न वाटणं आणि त्याच्यासाठी तसे प्रयत्न करणं, ह्या दोन गोष्टी वेगळ्या. कशा आहेत? वेगवेगळ्या. दगडूराम महाराज, मराव इथं बसलेला कोणालाच वाटत नाही, पण तसे प्रयत्न कोणाचेच नाही. येते का लक्षात? अमेरिकेहून एक व्यक्ती भारतामध्ये आला आणि भारतात आल्याच्या नंतर त्यानं भारताचं वैभव पाहितलं. इथं 100 वर्ष, 125 वर्ष, 150 वर्ष जगणारी माणसं त्यानं पाहिली. कोणी? त्या अमेरिकेतल्या व्यक्तीनं. त्यालाही मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपल्याला 150 वर्ष जगायचं. किती? पण त्यानं प्रयत्न केले, नुसतं अपेक्षा नाही केली, तसे प्रयत्न केले. कसे प्रयत्न केले ऐका. कितीही प्रयत्न केले तरी मरावं लागतं हे निश्चित आहे. पण प्रयत्न त्याने शर्थीचे प्रयत्न केले. त्याचं नाव होतं मायकल जॅक्सन. हो, आणि मग त्या मायकल जॅक्सन मरायचं नाही याच्या करता प्रयत्न सुरू केले. त्या मायकल जॅक्सनच्या अवतीभोवती 12 डॉक्टरांची टीम असायची नेहमी. किती डॉक्टर? 12 डॉक्टर असायचे. दररोज त्याचं सकाळ संध्याकाळचं जेवण लॅब मधून तपासून यायचं. त्याच्या शरीराला जेवढं लागतं तेवढंच तो खायचा. एवढी तयारी त्याची. एके दिवशी डॉक्टरांनी सांगितलं, मायकल, अरे काही कालांतरानं तुझ्या शरीराचे काही पार्ट निकामी होतील, त्यावेळेला काय करावं? डॉक्टरना विचारलं काय केलं पाहिजे. डॉक्टरने सांगितलं याच्यासाठी डोनर तयार केली पाहिजे, म्हणजे देणारे दाते. त्या मायकल जॅक्सननं हो दाते डोनर तयार केले, त्या डोनरला पैसे द्यायचा आणि पोसायचा. तो कशा करता? त्याला 150 वर्ष 150 वर्ष जगायचं हे त्याची तयारी आहे. ऐका, आणि मग असं चालू असताना त्या मायकल जॅक्सनच्या जीवनात एक अडचण होती. तुम्ही म्हणता त्याच्या बी जीवनात होतीच का? प्रत्येकाच्या जीवनात आहे, काही ना काहीतरी अडचण असते. काय अडचण होती? त्याचा रंग काळा होता. कोणाचा? तुम्ही माझ्याकडे बघू नका, आपला काही इतका काळा नाही. त्याचा रंग काळा होता. कोणाचा? मायकल जॅक्सनचा. आणि खरं सांगू तुम्हाला, माणसाला कशाचं विनवलं असते महाराज. काय काय लेज गोरे माणसं आहेत का, कीर्तनात बी बसल्या बसल्या आपल्या हाताकडे बघा ना, शेजारच्या आपला बरा आहे का. त्याच त्याला वाईट वाटत होतं. कोणाला? मायकल जॅक्सन. त्याचा रंग काळा होता. बरं, त्याला वाईट वाटणं साहजिक आहे. याचं कारण आहे, अमेरिकेमध्ये ब्लॅकला किंमत नाही, तिथं व्हाईटला किंमत आहे. तुम्ही गेला का अमेरिकेला? कोणी? हो, अमेरिकेमध्ये व्हाईट रंगाला किंमत आहे, ब्लॅक नाही. तुम्ही म्हणता मग बराक ओबामा, ती एक तिथली घडलेली क्रांती आहे. बराक ओबामा जर सोडले तर आजही अमेरिकेमध्ये व्हाईटलाच किंमत आहे, म्हणजे गोऱ्या रंगाला किंमत आहे. म्हणून तर तिथल्या संसदेचं नाव पण व्हाईट हाऊस आहे. कसं हाऊस आहे? व्हाईट हाऊस. मग त्या मायकल जॅक्सन शरीरावरती अनेक शस्त्रक्रिया केल्या आणि शस्त्रक्रियेमुळं त्यानं रंग त्याचा गोरा करून घेतला. पण त्याची अडचण अशी झाली, त्याचा शरीराचा दाह खूप व्हायचा, खूप त्याला वेदना व्हायच्या. आणि मग वेदना शामक गोळ्या, अँटीबायोटिक गोळ्या घेऊन घेऊन, पेन किलर घेऊन घेऊन तो, ज्याला 150 वर्ष जगायचं होतं, वयाच्या 45व्या वर्षी तो मेला. कोण? मरू दे, ते का आपला चुलता होता का काका? काय मेला तर मेला. आता पुढचा प्रश्न असा आहे, तो मायकल जॅक्सन एवढा प्रयत्न त्यानं केला, पण त्यानं थोडा प्रयत्न केला असता, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी उघडली असती, त्यातली एक जरी ओवी वाचली असती तर तो बिचारा जगला असता. हे मला तुम्हाला सांगायचं. तुम्ही थोडीशी गडबड केली, दमानत का होईना, पण
मी ओवी सांगितल्याच्या नंतर जोरदार वाजवा. आता ऐका. हा त्याच्यामुळे मोसम पकडीनं गाडी होते तसं. चला काय हरकत नाही. आता ओवी ऐका. काय ओवी आहे? ज्ञानोबा म्हणतात बाबा, हो, काळं असो किंवा गोरं असो ते धुतल्यानं जात नाही. काल लाटीचे लिहिले तेन मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले पिटोनेने. काळही धुवून फिटत नाही आणि गोरही धुवून फिटत नाही. एवढं त्या बिचाऱ्याला कळलं असतं तर तो मायकल जॅक्सन बिचारा वाचला असता. विठाला तात्पर्य एवढे की त्याचेही जिवंत राहण्यासाठी प्रयत्न होते ना, आपलेही जिवंत राहण्याकरता प्रयत्न आहेत. परंतु महाराज सोपं उदाहरण देऊन समजावून सांगतात, बाबा रे, इथं राहण्यासाठी प्रयत्न करू नका, इथं आलात ना फक्त भजनासाठी प्रयत्न. ज्याच्या जीवनात भजन आहे त्याच्या जीवनामध्ये मोक्ष आहे, त्याच्या जीवनात आनंद आहे. ज्याच्या जीवनात भजन नाही त्याला आनंद नाही. साधू संतांच्या जीवनामध्ये भजन आहे, मग त्याचा तुक म्हणे थे भजन प्रमाण, तुक म्हणे थे भजन प्रमाण, काय काय थोरपण जाळयाचे, म्हणजे येथे भजन प्रमाण, तुक म्हणे भजन प्रमाण, काय थोरपण जाळयाचे, जाळयाचे काय थोरपण का म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोर पण जाळावे ते. आमचे आजोबा नेहमी हे प्रमाण म्हणायचे. का? त्यांना भजन आवडायचं, भजनच करावं वाटायचं. आणि त्यांनी आयुष्यभर भजन केलं. तुम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार. शाबास. बरोबर आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही येते. एक त्या विठोबाचं नामचिंतन करायला पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही म्हणाल करूच आपण 2 मिनिटं. महाराज म्हटलं एक उदाहरण पाहिलंय आणि दुसरं उदाहरण सांगतात. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. जसं पक्षी अंगणात उतरल्याच्या नंतर राहत नाही, तसं जसं वस्तीकर म्हणजे वाट प्रवासी एखाद्याच्या घरी मुक्कामाला राहतो, दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठतो आणि निघून जातो, त्या घराची अपेक्षा करत नाही. महाराज म्हटले राहायचं तर संसारात असं तैसे आसा बेसंसारी, तैसे आसा बेसंसारी, तैसे आसा बेसंसारी, तैसे आसा बेसंसारी, नाची दोरी लोवरी प्राची, नाची दोरी कैसे आवे संसारी, कैसे आवे तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. कैसे असावे? पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून राहती. तैसे असावे संसारी. कैसे असावे संसारी? वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी. महाराज म्हणले असं जर राहिलं तर म्हणले तुम्हाला दुःख होणार नाही. बरं ऐका, असं राहत असताना परमात्म्याचं चिंतन केल्याशिवाय हे कळत नाही. जो नेहमी भजन करतो ना त्याच्या जीवनात परिणाम जाणवतो. आणि म्हणून जसं महाराज म्हटले ना, विनेकरी बाबा, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. त्या विठोबाचे नाम एक आपण कसं गावं सांगतो, एकदा सर्वांनी हात वर करा.
कीर्तनाला जे जे आले ज्यांनी आपण आपले घरून येताना दोन्ही दोन्ही हात आणले त्यांनी वर करा. हा धन्यवाद. सरळ सरळ सरळ. वा वा भाऊ महिला मंडळी बघा मला माय महाराज नादर चालले. हा हात करा भजन करायचे. हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई